हा नरमाईनं ऐकणारा नाही आहे, याला तर फोडून काढायला पाहिजे चांगलं. तुम्ही थांबा ना. अरे त्या सुनबाईच्या डोळ्याला डोळा मिळू शकणार नाही तुझ्यामुळे. या समाजापुढे नाक कापून ठेवलं आमचं. अरे तुला मुलगा म्हणायची लाज वाटते आम्हाला. कारण कुठली गोष्ट कमी केली सुनबाईनं? कुठली गोष्ट सांग ना. नाही, कुठली नाही. मुळात तिच्यामध्येच कमतरता आहे बाबा. ती असं बावळटासारखं वागते, टिपिकल बायको सारखी राहते, याचा आता कंटाळा आलाय मला आवडेनशी झाली आहे ती. आता मी मॉडर्न झालो तर माझ्यासोबत हिने बदलायला नको का? सगळं जग पुढे गेलं पण ही मागेच राहिली. तिने अजिबात बदलायचा प्रयत्न पण केला नाही. म्हणून मग काय, नातं आहे म्हणून फक्त संसार रेटत राहायचा, त्याला काय अर्थ आहे? म्हणून तिला सांगितलं मी, जा घर सोडून बाहेर. वा वा गुरुजी वा. म्हणजे तुम्ही मॉडर्न झालात म्हणून आम्ही सोडून दिलं का तुम्हाला? तरी देखील आम्ही तुम्हाला मुलगा मानतो की नाही? अरे कोणी बदललं म्हणून सोडून द्यायचं का? आणि गुरु, प्रेम असं वेळेनुसार बदलत नसतं. कारण काय याच राधिकावर तुझं प्रेम होतं ना? तू चाला होता ना आमच्याकडे, आई बाबा माझं लग्न लावून द्या राधिका सोबत म्हणून. लावून दिलं ना आम्ही लग्न. आणि बापू, वेळेनुसार जे बदलतं ना ते प्रेम नसतं. गुरुनाथ, असं नाही करू बाळा. बाहेरच्या रूपावर भाळू नये कधी. जे आज असते ते उद्या नसते. म्हणूनच तर माणूस आतून ओळखायचा असतो, मनातून. राधिकासारखी मनानं स्वच्छ निर्मळ बायको तुला शोधून पण सापडणार नाही. ऐक माझं. आई, मला आता काही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. अरे माझा निर्णय झालाय आणि मी तो तुम्हाला ऐकवलाय. आता काही झालं तरी मी तिला परत आणणार नाहीये. अबे असा कसा आणत नाही? मी बघतो ना. आजच्या आज, आत्ताच्या आता निघ आणि तिला घरात घेऊन ये. नाहीतर तू आहे आणि मी आहे. दाखवतोच तुला मी. काय दाखवाल तुम्ही? काय दाखवाल? हा माझा पर्सनल प्रश्न आहे. तुम्ही जा ना नागपूरला, बघा ना तुमचं काय ते. तुम्हाला याच्यामध्ये ढवळाढवळ करायची काय गरज आहे? मुळात तुम्हाला हा हक्क दिला कोणी? मला हक्काच्या गोष्टी सांगतो, याला तर सोलूनच काढलं अरे, पाहिजे. काका, तुम्ही शांत राहा. असं का करते? अर्थात का? गुरुनाथ, आपण त्याला समजावून सांगू ना गुरुनाथ. काही गरज नाहीये मला समजवायची. मी काय लहान मुलगी आहे समजवायला? मला माझं बरं वाईट कळतं. मी निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता काही बदल व्हायची शक्यता नाहीये. मग तुम्ही मला मारा नाही तर काही करा. बघितलं ना? याला काय समजावून सांगणार आहे? अरे याच्या डोक्यात पूर्ण भुसा भरलाय, भुसा. ही पोरगी एवढा जीव ओळून टाकते याच्यावर आणि अशा बायकोला खरं तू बाहेर काढतो. आणि वरून म्हणतो माझा निर्णय पक्का झाला. अबे काही अक्कल आहे की नाही तुला? अक्कल आहे, अक्कल आहे बाबा. म्हणून या स्टेटसला, या पोझिशनला पोहोचलोय मी. आज माझ्या स्टेटसला, पोझिशनला कोणी पोहोचलंय का? दाखवा मला. नागपूरच्या आपल्या सगळ्या नातेवाईकांमध्ये सगळ्यात जास्त सॅलरी माझी आहे. तुम्ही इथे येऊन माझीच अक्कल करताय? हो ना, बरोबर आहे ना. आम्ही मान्य करतो ना, तू मोठा माणूस झालाय. पण माणूस मोठा झाला म्हणजे संबंध तोडते का? नाही ना. मग त्या बिचाऱ्या पोरीनं का करावं? कुठे जावं सांग बरं? मला नाही माहिती. कुठेही जावं तिने. माझा निर्णय पक्का आहे. मी तिला घरात घेणार नाही. ठीक आहे गुरुनाथ, तू जर सुनबाईला घरात आणणार नाहीस तर आजपासून आमचा आणि तुझा संबंध कायमचा तुटला असं समज. ठीक आहे, तसं तर तसं काही करा, पण तरी सुद्धा माझा निर्णय बदलणार नाही. म्हणजे आमच्याशी संबंध तोडणं तुला मान्य आहे? ठीक आहे. मग गुरुनाथ, आजपासून तुझे आई बाप तुला मेले म्हणून समज. अहो, हे का बोलून राहिला तुम्ही? असं नाही बोलू. गुरुनाथ, जरा शांत डोक्याने घे ना बाबा. उगा घरची भांडी लोकांसमोर आपटण्यामध्ये काही शहाणपणा आहे का? नाही. घरी जाऊ आणि शांतपणे बोलू. अरे काय बोलूया?
हा बोलण्याच्या लायकीचा तरी राहिलाय का? एक शब्द ऐकत नाही आपला. हा प्लीज मनमानी करतोय. हा असा आपला अपमान करेल हे माहित जर असतं ना तर इथं आलाच नसता माणूस. कुणी केला अपमान? कुणी केला अपमान? मी केला? तुम्ही आलात माझ्या ऑफिसमध्ये, इथे सगळ्या लोकांसमोर तमाशा केला, फडाफडा बोललात मला, इथे माझ्या मित्रासमोर माझ्या मुस्काळत मारली आणि परत म्हणता मीच केला अपमान. मला कळतं का तुम्ही कुठे उभे आहात, कुणाशी बोलताय? वाह वाह टिपूंजी वाह. आम्ही तुम्हाला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, त्याच्यासाठी आम्ही आमच्या पोटाला चिमटा दिला आणि तुम्ही मोठे झालात. नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. पाहिलंच ना, पाहिलंच की नाही? हे मुंबईचे साहेब, गुरुनाथ सुभेदार, मोठा ऑफिसर, मोठा माणूस, आणि आपण गावठी. अरे याला जन्म दिला, याला लहानाचं मोठं केलं, त्याचं काय? काही नाही. हा मोठा झाला म्हणून आपण गावठी. ती राधिका याच्यासाठी बरमार मरते, त्याची धुणी भांडी करते, याच्यासाठी स्वयंपाक करते, याला काय हवं काय नको सगळ्या गोष्टीचा बरोबर बघते, आणि म्हणून ती गावठी. आणि हा मोठा माणूस, मोठा साहेब. नमस्कार करतो साहेब, नमस्कार. काही चुकभूल झाली असेल तर माफ करा आम्हाला. असं काऊन करून राहिला तुम्ही? नाही तर कान पकडून उड्यापेक्षा घालू का? नाही ना असं बोलू. ऐका माझं. पाप केलं माणसानं म्हणून हे असं पोट जन्माला आलं. नाही 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 असं नाही बोलू. गुरुनाथ, अरे तू तरी ऐक. काही ऐकायचं आणि बोलायचं आता बाकी राहिलेलं नाही. चला चला निघू आपण आता. ज्याला आपण भेटायला मुंबईत आलो होतो ना, तो आता आपला पोरगा उरलेला नाही. तो मुंबईचा मोठा साहेब झाला. बघत बसल तो आपलं. तू चल. तुम्ही थांबा. गुरुनाथ, अरे असं नाही करू बाळा. ऐकून तरी घे ना माझं. आई आता काही ऐकायचं नाही मला. त्यांना सांग, मी असली किती नाटकं केली ना तरी सुद्धा माझा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे, तो नाही बदलणार आता. नाटक करून राहिले का ते? हा? इतकं पोटतिडकीने सांगून राहिले, तुला कळत नाहीये का? तू असं वागायचं असते आई का? तुला कळत नाही का एकदा सांगून? अगं हा चूक किती अपमान करून घेणार आहे तू स्वतःचा. चल म्हणतो ना मी. मी ऐक समजव. आई, नाही निघू ऐकायचं एकटा. मला. निघालो मी. गुरु ऐक. आओ वो यार गलत हो रहा है सब कुछ, रोक ना उनको. Leave me. गुरु कम ऑन. आनंद, leave me alone.